नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. देशात नीटचं पेपरफुटी प्रकरण झालं, पुढं झारखंडमध्ये पण पेपरफुटीचं प्रकरण झालं, महाराष्ट्रात TETचाही पेपर फुटला आणि तसाच मार्च महिन्यात झालेल्या MPSCनं घेतलेल्या औषध नियंत्रक पदाच्या पेपर पण फुटला होता असं आता तपासातून स्पष्ट झालं आहे. आणि हे घडलं फक्त एकाच व्यक्तीच्या बाबतीत घडलं असं MPSCचं म्हणणं आहे. आणि हे घडलं ते पण कशामुळं तर प्यार किया तो डरना क्या म्हणजे प्रेम प्रकरणातून हे घडलं. आणि प्रेम प्रकरणातूनच हे प्रकरण उघडकीस पण आलं. मार्चच्या 22 तारखेला ही परीक्षा होती आणि 20 तारखेला नंदुरबार येथील तरुणी जिचे वडील शिक्षक आहेत आणि तेही आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे, त्या शिक्षकाने आपली मुलगी औषध नियंत्रकाची परीक्षा उत्तीर्ण व्हावी यासाठी त्यांनी आपले लांगे बांधे वापरून थेट MPSCतूनच पेपर फोडला आणि मुलीकडे तो दिला. मग मुलगी ऋतुजा पाटील ही नंदुरबारची आणि त्याच गल्लीत राहणाऱ्या गौरव पाटील या मुलाशी तिचे प्रेम संबंध होते. परंतु आपण MPSCची परीक्षा देऊ, त्यात उत्तीर्ण होऊ आणि अधिकारी होऊ, मग ह्या गौरव पाटलाशी संबंध कायम ठेवायचे म्हणून त्या मुलीनं त्यानंही परीक्षा पास व्हावी या चांगल्या भावनेने किंवा कुठल्या तरी भावनेनं पेपर गौरव पाटलाला व्हॉट्सअप केला. त्यानं त्याबरोबर चॅटिंग पण पेपर पाठवल्यानंतर झाली. परीक्षा झाली, परीक्षेचा निकाल आला आणि चैत्राली पाटील पास झाली आणि औषध निरीक्षक म्हणून तिची निवडही झाली. मात्र तिचा प्रियकर असलेला गौरव पाटील हा त्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला आणि मग त्याचा युगो दुखावला. हिनं आपल्याला त्याच्यात फसवलं आहे असं त्याची भावना निर्माण झाली आणि त्यानं MPSCला ईमेलनं तक्रार पाठवली, व्हॉट्सअपवर आलेला पेपर पाठवला आणि तिच्याबरोबर झालेली चॅटिंग पण पाठवली आणि या प्रकरणाला मग वाचा. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पण या प्रश्नी आवाज उठवलेला होता. त्यामुळं सरकारला या प्रकरणी चौकशी नेमावी. आणि चौकशीत असं स्पष्ट झालं की चैत्राली पाटीलच्या वडिलांनी तिच्या लग्नासाठी जमा करून ठेवलेले पैसे MPSCच्या ज्यांनी पेपर लीक करून देण्यास मदत केली त्यांना दिले आणि आपल्या मुलगी शासकीय अधिकारी व्हावी यासाठी ते लग्नाला जमवलेले पैसे त्यांनी मिळवले. तपासात हे सर्व पुढं आलं असून प्रेम प्रकरणातून हा पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला आहे. आता MPSCनं औषध नियंत्रकाची झालेली परीक्षा रद्द केली असून परत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. या प्रकरणात आतापर्यंत MPSCमधील 3 ते 4 दोन उच्चस्तरीय अधिकारी, 2 कनिष्ठ अधिकारी, चैत्रालीचे वडील आणि गौरव पाटलाला अटक केलेली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना
अटक करण्यात आलेली आहे. बघा कशामुळं आणि काय घडतं. प्रेमासाठी वाटेल ते म्हणतात ते चैत्रालीनं केलं. तिला प्राप्त झालेला पेपर आपल्या काही काळ प्रियकर असलेल्या गौरव पाटलाला मेसेज केला आणि तो मेसेजच तिलाही भोवला, गौरव पाटलालाही भोवला, तिच्या वडिलांनाही भोवला आणि MPSCच्या कर्मचाऱ्यांनाही भोवला आहे. असो. काल उशिरा रात्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 4 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाताने आपल्या गळ्यात धनुष्यबाणांचा भगवा गमजा घालून घेतला आहे. याचा अर्थ त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशासाठी शिवसेनेत दाखल झालेले धाराशिव लोकसभेचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, त्यांचे सहकारी जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुरेश साळुंके, सोमनाथ गुरव आदींनी विशेष परिश्रम घेतल्यामुळं हे चारही भाजपकडे जाणारे चारही नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहे. साहजिकच यामुळं शहरात आज सकाळपासूनच उलटसुलट चर्चा सुरू असून ज्या समतानगर भागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत काल दाखल झालेले नगरसेवक संतोष उर्फ नाना घाडगे यांच्या विरोधात तेथील काही लोकांनी गद्दार असा बॅनर लावलेला आहे आणि ग्रीन समताचा खादाड बोका असाही त्यांचा उल्लेख केलेला दिसून येत आहे. तर हा बॅनर कोणी लावला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून खरं कुणी बॅनर लावला तर अनेकांचा रोग त्या प्रभागातून पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांनी हा बॅनर लावला असं काही लोकांचं म्हणणं आहे. कुणी का असताना बॅनर लावला आहे, त्या बॅनर लोक अगदी थांबून वाचतात हेही तेवढंच खरं आहे आणि त्या बॅनरमुळं शहरात उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे हे मात्र नक्की. या 4 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर यांनी खासदार ओमप्रकाश राजे आणि शिवसेनेवर सडकून टीका केलेली आहे. आम्ही आजपर्यंत शांत होतो पण यापुढं आम्ही शांत राहणार नाही असं सांगतच तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे योग्य राहत नसता आम्ही पेटून उठलो तर तुमचं काही खरं नाही असंही ते म्हणाले. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याबरोबरच त्यांनी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावरही कळंब येथील 9 नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे म्हणून ते भाजपत त्यांना प्रवेश दिल्याबद्दल त्यांच्यावर पण त्यांनी टीका केलेली आहे. आता ओमप्रकाश राजे निंबाळकर काय भूमिका घेतात, भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील काय भूमिका घेतात आणि त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कशा प्रकारे उत्तर देतो याकडं सर्वांचंच लक्ष राहिलेलं आहे. या नगरसेवकांनी पक्ष सोडल्यामुळं आमदार कैलास घाडगे पाटील यांनी या 4ही आमदारांच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार असून त्यांचं सदस्यत्व रद्द करा अशीच मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ह्या 4 नगरसेवकांचं
पक्षातून बाहेर पडणं हे तांत्रिकदृष्ट्या योग्य होतं की अयोग्य होतं हे न्यायालय ठरवणार आहे. मात्र नक्की जी चर्चा 5 नगरसेवकाची होती आणि 5वी नगरसेवक सचिन उर्फ राजेभाऊ पवार ही पण त्यांच्यासोबत निघालेले होते असं सांगितलं जातं. परंतु ते त्यांच्यासोबत ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या घरी किंवा ठाण्यातील शिवसेनेच्या कार्यालयात पोचले नाहीत. मात्र ते आज पोचले होते ते कुलाबा येथील माजी गृहमंत्री ज्येष्ठ नेते डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांच्या घरी. ते त्यांच्यासोबत आमदार राणा जगजितसिंह पाटील, मल्हार पाटील आणि मनोहर शिंगारे यांनी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद पण घेतले असे सांगितलं जातं. ह्याचा अर्थ असा की सचिन उर्फ राजेभाऊ पवार हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात जाणार नाहीत, मात्र ते भारतीय जनता पक्षात जाऊ शकतात असंच आजच्या मुंबईहून आलेल्या छायाचित्रावरून वाटतं. त्यांचे बालपणीपासूनचे सहकारी असलेले ॲडव्होकेट नितीन भोसले हे बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी भाजपत गेलेले आहेत. भाजपचे जिल्हा कार्यकारिणीवर पण ते आहेत आणि भाजपचे जिल्ह्याचे प्रवक्ते पण आहेत. त्यामुळं साहजिक सचिन उर्फ राजेभाऊ पवार हे भाजपत जातील असं अनेकांचं म्हणणं आहे. बघूया आता सचिन पवार पुढं काय भूमिका घेत आहेत ते. आता आपण आज इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.